छान काठपदर साडीवर आपण वेअर करू शकतो अशा पद्धतीचं कलेक्शन मला रिसीव्ह झाले. सो एक युनिक पीस म्हणू शकतो आपण. ट्रेडिशनल बँगल्स वर आवाज येतोय. हॉल करेल चॅनल स्वतःच्या हाचं वेडिंग कलेक्शनचं आजचं लास्ट कलेक्शन आहे या वीकचं. सो दरवेळेनुसार प्रत्येक वीकला वीकमधून 2 व्हिडिओज आपले अपलोड होतात. एक असतं ट्यूजडेला आणि एक असतो फ्रायडेला. सो आजचं जे कलेक्शन आहे या मंथचं लास्ट कलेक्शन आहे, जो स्पेशल आहे वेडिंग कलेक्शन. काही बँगल्सचं कलेक्शन आज मी इन्क्लूड करत आहे, जसं तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. सो खूप छान कलेक्शन आहे. डेली वेअरला पण आपल्याला यूज करता येईल किंवा एखाद्या फंक्शनसाठी पण यूज करता येईल अशा पद्धतीचं आजचं कलेक्शन. सगळ्यांची लिंक खालीच मला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो मी माझं साईज केलेलं आहे 2-6. जेवढ्या पण बँगल्स मी ऑर्डर केलेल्या सगळ्या 2-6च्या आहेत. यामधील काही 2-6चे असले तरी पण मला असं वाटतं की थोड्या छोट्या आलेल्या. सो जसं जसं प्रॉडक्ट आज आपण ओपन करू तर त्या हिशोबाने सांगेल की एक्झॅक्ट तुम्हाला कुठला साईज पिक करायला पाहिजे. काठपदर साडीवर आपण वेअर करू शकतो अशा पद्धतीचं पद्धतीचे मी बँगल्स ऑर्डर केले होते. पूर्ण कमळची डिझाईन आहे. रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन यामध्ये दिलेलं आहे. खूप छान आहे ट्रेडिशनल लुकसाठी आणि कुठले ट्रेडिशनल आउटफिट आपण वेअर करत आहोत त्यासाठी. एखाद्या कुठल्याही डार्क कलरच्या बँगल्सवर प्रॉपर जाणार, कारण गोल्डनमध्ये असल्यामुळे मोस्टली मी गोल्डनमध्येच मागवल्या. फक्त त्यात काही थोडेसे टोन वेगवेगळे आहेत. सो या पद्धतीचे वाटत होतं मला, पण साईज अगदी परफेक्ट बसतो आहे 2-6चं. सो जो तुमचा साईज आहे तुम्ही तो साईज या बँगल्समध्ये तुम्ही पिक करू शकता. जे बँगल्समध्ये मॅच केल्यानंतर जे लुक येत आहे अशा पद्धतीने येत आहे. खूप छान वाटतं आहे एखाद्या वेडिंगसाठी किंवा वेडिंग फंक्शनसाठी किंवा साडीवर जर घालायचं असेल एखाद्या ट्रेडिशनल लुकसाठी. सो खूप छान कलेक्शन आहे. मी हायली रिकमेंड करेन, एकदा नक्की जाऊन चेकआउट करून बघा. त्यानंतर या पद्धतीचे मी काही ऑर्डर करून घेतले होते. खूप छान आहेत. अगदी मिनिमल असं डिझाईन, कमीत कमी डिझाईनमध्ये खूप असं अट्रॅक्टिव्ह पीस म्हणू शकतो. सिंगल जरी हातात घातलं तरी खूप छान वाटणार आहे. डेली यूजसाठी तर अगदी बेस्ट आहे. वेडिंगसाठी पण व्यवस्थित आपण यूज करू शकतो जर बँगल्समध्ये मॅच केले. खूप सुंदर दिसतं. मला पर्सनली एवढे आवडले आहेत. मी थोडंसं बॅक साईडनी कॅच करून याचं बाजूला तुम्ही बघू शकता की एक्झॅक्ट कसं दिसत आहे. क्वालिटी खूप छान आहे. अगदी स्टेडी आहेत. खूप व्यवस्थित क्वालिटीमध्ये बनलेले आहेत. नाहीतर जनरली जे लो क्वालिटीचे बँगल्स असतात घालताना किंवा वेअर करताना खूप रुततात. आणि मध्ये आहे या ठिकाणी व्हाईट टोन आहे, या ठिकाणी पिंक कलरचं टोन आहे आणि छान इथं मोराचं डिझाईन काढलेली आहे. सो अशा पद्धतीचे हे बँगल्स आहेत. खूप गोड दिसत आहे. सिम्पल बट एक युनिक पीस म्हणू शकतो आपण. खूप सुंदर असं एक पीस आहे. सो मी पर्सनली नक्की रिकमेंड करेन ह्या पीसला. तर काही या पद्धतीचे मी बँगल्स मागवून घेतले होते जे थोडेसे कलरफुल आहेत, कारण आपले काही असे साडी असतात, काय आउटफिट असतात ज्यावर या पद्धतीचे कलरफुल बँगल्स व्यवस्थित मॅच होतात. सो गोल्डन, ग्रीन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि छान फ्लॉवर्स तयार केले आहेत मधामध्ये आणि छान वाटतं. ओव्हरऑल जे लुक आहे छान आहे. क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे. कुठेही टोचणार नाही या पद्धतीचं आहे. सो ग्रीन बँगल्सवर या पद्धतीने दिसतं. आपण 2 कलरचे बँगल्स पण यामध्ये मॅच करू शकतो, ग्रीन आणि पिंक कलरचे. सो ओव्हरऑल जे लुक आहे या पद्धतीने येत आहे. नेक्स्ट आहे प्रत्येक सेट आहे खूप वेगळा आहे, युनिक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त एक्सप्लेन नाही करू शकणार कारण मला कंटिन्यू खोकला येतोय बोलण्यानंतर. सो हे आहे आपले प्रॉपर ट्रेडिशनल बँगल्स. मधामध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे या पद्धतीचे बँगल्स आहे. भरपूर वर्षापासून मी यूज करते. खूप छान क्वालिटीमध्ये रिसीव्ह झालेले आहेत. मला एखादा प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक आहे सो त्यासाठी अगदी बेस्ट कलेक्शन आहे. कारण मोतीचे जे बँगल्स असतात जनरली सगळ्या आउटफिटवर जातात आणि खूप छान वाटतात एक महाराष्ट्रीयन लुक किंवा वेडिंगसाठी जर तुम्ही ब्राईडसाठी. सो खूप व्यवस्थित रिसीव्ह झालेले आहेत. क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे. फिनिशिंग खूप छान दिलेली आहे. मोती आणि पिंक ग्रीन कलरचे स्टोन्स पेस्ट केले गेलेले आहेत. खूप व्यवस्थित पेस्ट केले आहेत आणि याचं एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे यामध्ये ओपनिंग दिलेली आहे. सो डायरेक्ट वेअर नाही करायचं. यामध्ये लॉक सिस्टीम दिलेली आहे अशा पद्धतीची, जेणेकरून आपण ओपन करून वेअर करू शकतो. हे थोडंसं मॅट फिनिशिंगमध्ये मी मागवून घेतलेलं होतं.
आणि त्यामधली एक सगळ्यात छान गोष्ट म्हणजे त्याला घुंगरू लावलेला आहे. सो आधी खूप जवळपास 1-2 वर्ष आधी मी काही बँगल्स बोलवले होते ऑनलाईन, जे प्रॉपर पूर्ण घुंगरूमध्ये पण एकही घुंगरूचा आवाज येत नव्हता. पण काल जेव्हा मी हे ओपन करून बघितलं प्रॉपर घुंगरूचा आवाज येतोय आणि खूप छान वाटत आहे बघताना. मॅट फिनिशिंगमध्ये आहे, कॉपरचं त्याला एक कोटिंग दिलेली आहे. सो अशा पद्धतीचे पण बँगल्स काही काही जसे आउटफिट असतात त्यावर अगदी व्यवस्थित जातात. सो ट्रेडिशनल वेअरसाठी खूप छान आणि छान असं प्रॉपर आवाज येतोय. छान आहे, युनिक वाटलं मला काहीतरी. इथे फ्लॉवर्स दिलेले आहे, स्क्वेअर क्रिएट केलेले आहे आणि यामध्ये छान घुंगरू लावलेले. सो ओव्हरऑल जे लुक आहे खूप व्यवस्थित येतोय, अगदी व्यवस्थित आहे. खूप छान फिनिशिंग केलेली आहे. पूर्ण जे बँगल्स आहे पूर्ण मॅट फिनिशिंग मध्ये आहे आणि यामध्ये पण मला 2 असे म्हणजे सिंगल सेट मला रिसीव झालेला आहे. जर कुणाला हवं असेल तर पुन्हा सेम ऑर्डर करून तुम्ही दोन्ही हातामध्ये वेअर करू शकता. सो हे होतं आपलं सेकंड कलेक्शन. सो या पद्धतीचे मी बँगल्स मागवले, खूप व्यवस्थित आहेत, अगदी छान. खूप पिवळे नाही म्हणू शकत किंवा खूप गोल्डन वाटत नाहीये, अगदी मिनिमल आहे आणि फिनिशिंग अगदी व्यवस्थित दिलेली आहे. यामध्ये पण मी 2-6चं साईज ऑर्डर केलेलं होतं. या पद्धतीने पण आपण वेअर करू शकतो. सो कुठलेही लाईक हे जसं आता गोल्डन आहे तर यावर मॅटचे जे बँगल्स आहेत अगदी व्यवस्थित जात आहेत. एखादी गोल्डन जर साडी असेल तर त्यावर अगदी व्यवस्थित जाणार या बँगल्स, अशा पद्धतीचे बँगल्स आहेत. यामध्ये टोटल 24 बँगल्स मला रिसीव झाले आणि सफिशियंट आहेत, एका हातासाठी सफिशियंट आहे. जर खूप हेवी जर सेट तयार करायचा असेल तर एका हँडसाठी अगदी सफिशियंट आहे. सो अशा पद्धतीचं पूर्ण मला सेट रिसीव झालेला आहे. सो हे थोडंसं आपण एखाद्या बँगलच्या सेटमध्ये पण वेअर करू शकतो किंवा सिंगल जर वेअर करायचं अशा पद्धतीने पण आपण वेअर करू शकतो. सो पूर्ण बँगल प्लेन दिली आहे, फक्त मधामध्ये छोटे छोटे डिझाईन्स दिलेले आहे आणि या साईडनी पूर्ण त्यांनी पॅक केलेलं आहे डिझाईननी. फ्लॉवर तयार केले आहेत आणि मधामध्ये देवीचं एक छान अशी मूर्ती त्यांनी पेस्ट केलेली आहे. सो ओव्हरऑल खूप छान दिसत आहे. जर सिंगल वेअर करायचं आहे तर आपण इझिली वेअर करू शकतो या पद्धतीने. सो हा पण मी 2-6चं साईज ऑर्डर करून घेतला होता. खूप छान वाटतं, सिंगल जरी आपण वेअर केलं तरी अगदी व्यवस्थित बसतं आणि छान दिसत आहे, काहीतरी युनिक वाटत आहे. आणि बँगल्समध्ये पण सुद्धा आपण मॅच करू शकतो. हे होतं आजचं कलेक्शन आपलं. खूप मला एक्सप्लेन नाही करता आला कारण कंटिन्यू खोकला येतोय बोलताना. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. यामधील काही ज्या बँगल्स आहेत जे मी सांगितले जे हायली रिकमेंड आहेत, नक्की ट्राय करून बघा. जर एखाद्या वेडिंगसाठी कलेक्शन हवा असेल, एक सेट मी रिकमेंड करेन. त्यानंतर दुसरा हा सेट जो खूप अगदी व्यवस्थित वाटतं, खूप छोटा आहे म्हणजे कमी डिझाईनमध्ये आहे पण खूप व्यवस्थित वाटत आहे. त्यानंतर जे आपल्या ट्रेडिशनल मोत्यांचे बँगल्स आहेत यावाल्या आणि हे 1 ते 2 जे पीसेस आहेत नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप व्यवस्थित फिनिशिंग, खूप कमी प्राईजमध्ये आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये मला रिसीव झाले आहे, पण खूप व्यवस्थित आहे. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला पर्सनली कुठलं कलेक्शन बँगल्सचं आवडलं ते पण मला खाली कमेंट करून सांगा. सो भेटू आपण नेक्स्ट मंथच्या हॉल व्हिडिओमध्ये. विंटर कलेक्शन घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहे. सो स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड सर्कलसोबत शेअर. भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.